महिला आरक्षण लागू करण्यासाठी नारी शक्ती वंदन, मतदारसंघ पुनर्रचना आणि केंद्रशासित प्रदेशांसंदर्भात अशी 3 विधेयकं आज संसदेत सादर होणार आहेत। त्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होतीये। 16 एप्रिल ते 18 एप्रिल दरम्यान हे विशेष अधिवेशन होणार आहे। महिला आरक्षणाला विरोधकांचा पाठिंबा आहे, पण सीमांकनाला विरोध करण्यात आलाय। 2029च्या लोकसभा निवडणुकीतच महिला आरक्षण कायदा लागू करण्याच्या उद्देशाने आणलेल्या या विधेयकाचं अधिकृत नाव नारी शक्ती वंदन अधिनियम असं आहे। लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33% आरक्षण लागू करण्यासाठी हे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले। त्यावेळी केंद्र सरकारकडून 2011च्या जनगणनेच्या आधारे मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय। यामागे लोकसभेच्या जागा वाढवण्याचा सरकारचा मुख्य उद्देश आहे। यासाठी घटना दुरुस्ती करण्यात येणार आहे। लोकसभेत सध्या 543 खासदार आहेत, ही संख्या 850 पर्यंत वाढणार आहे। महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा 48 वरून थेट 72 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे। पंतप्रधान मोदी 17 एप्रिलला चर्चेला उत्तर देऊ शकतात। सरकार आज 3 विधेयकं सादर करेल। केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल सभागृहात सुधारणा विधेयकं सादर करतील। तर हे बहुचर्चित महिला आरक्षण विधेयक नेमकं काय, आपण ग्राफिक्सद्वारे समजून घेऊयात। तर नारी शक्ती वंदन अधिनियम असं या विधेयकाचं नाव आहे। महिलांना लोकसभा विधानसभांमध्ये किमान 33% आरक्षण देण्याची या विधेयकामध्ये तरतूद आहे। तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी उपआरक्षण असेल। तर मतदारसंघ फेररचनेनंतर महिला आरक्षण लागू होईल। वेगवेगळ्या भागांना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी रोटेशन पद्धतीने आरक्षण दिलं जाईल। तर 15 वर्षांसाठी हे आरक्षण असेल आणि मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा संसदेला असेल। तर मतदारसंघ फेररचनेमुळे नेमकं काय होणार आहे ते देखील पाहूयात। तर मतदारसंघ फेररचनेनुसार लोकसभा खासदारांची सध्याची संख्या ही 543 वरून 850 करण्याचा प्रस्ताव आहे। त्यापैकी 815 खासदार हे प्रत्यक्ष निवडून येणारे असतील, तर 35 खासदार हे केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।